एक महत्त्वाची बातमी आहे। बंडखोरी करू नका, युती धर्म पाळा। शिंदेंनी पक्षातील नेत्यांना हे आवाहन केलंय। वाशिम, हिंगोली, रामटेक इथल्या इच्छुक उमेदवारांना हे आवाहन करण्यात आलंय। ज्यांचा पत्ता कट झाला त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार असं आश्वासन देखील यावेळी शिंदेंनी या नेत्यांना दिलंय। पत्ता कट झालेल्या संबंधित खासदारांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे। कुणावर देखील अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आश्वासन दिलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, ज्या खासदारांचं तिकीट कापलं गेलेलं आहे किंवा जे बंडखोरीच्या तयारीत आहेत त्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी हे महत्त्वाचं आवाहन केलंय। नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं वाशिम, हिंगोली, रामटेकचे इच्छुक उमेदवार होते त्यांचा पत्ता त्या ठिकाणी कट झाला आणि यानंतर इतर उमेदवारांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली, सर्वेचं देखील कारण देण्यात आलं। यानंतर आता खरी अग्निपरीक्षा जी आहे ती या ठिकाणी आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। बंडखोरी करू नका, युती धर्माचं पालन करा असं आवाहन जे आहे ते मुख्यमंत्री शिंदे करताना विसरलेले नाहीयेत आणि त्यामुळे ज्यांचा पत्ता कट झाला त्यांचं देखील राजकीय पुनर्वसन होणार आहे। योग्य तो मान सन्मान त्यांना सुद्धा मिळणार आहे असं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि संबंधित खासदारांची स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करणार आहेत। कुणावरही अन्याय होणार नाहीये, युती धर्माचं पालन करायचं आहे आणि महायुतीमध्ये मोदींना पंतप्रधान बनवायचे, त्यासाठी 400 पारचा जो आकडा गाठायचा आहे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे असं सुद्धा आवाहन मुख्यमंत्र्यांकडून केलं गेलेलं आहे आणि याला आता कितपत त्या ठिकाणाहून प्रतिसाद मिळणार आहे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गिरीश, त्यामुळे शिंदेंच्या आवाहनाला हे नेते कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।